तर हो, पूर्वार्ध लीळांच्या आजच्या 31व्या सत्रामध्ये आपण घेत आहोत 63 क्रमांकाची लीळा ठाकूर भारिये पुत्रदान. ठाकूर जो आहे त्याच्या भारिये म्हणजे पत्नीला पुत्रदान स्वामींनी दिलेलं आहे. गोसाव्यांसी वृक्ष एका तळी आसन असे. आमच्या स्वामींना एका वृक्षातळी आसन होतं. तेव्हा तेच ठाकूर एकू भेटला. एक ठाकूर त्या ठिकाणी स्वामींना भेटलेला आहे. आणि मग तेने विळीचा गोसाव्या ते विनविले आणि त्यांनी संध्याकाळच्या भोजनाची स्वामींना विनंती केली. जी जी माझ्या आवारासी गोसावी बीजे करावे. माझ्या घरी आपण चलावं. जी गोसावी विनवणी स्वीकारिली. आमच्या स्वामींनी त्यांच्या त्या विनंतीचा स्वीकार केला. मग गोसावी तेथ बीजे केले. त्याच्या आवाराला त्याच्या घरी आमचे स्वामी बीजे करतात. गोसाव्यांशी आसन घातलेले. आमच्या स्वामींना त्यांनी आसन घातलेलं आहे. गोसावी आसनी उपविष्ट झाले. स्वामी आसनावर विराजित झाले. श्रीचरण प्रक्षाळिले. स्वामींचे त्यांनी श्रीचरण प्रक्षाळन केलेले आहेत. मग गोसाव्यांशी मादन्या लागी विनविले. स्नानासाठी स्वामींना विनंती केली. गोसाव्यांशी पडदनी ओळगविली. आंघोळीच्या आधी जे वस्त्र देतात आंघोळीसाठी ते वस्त्र स्वामींना नेसायला त्यांनी दिलेलं आहे. मग मर्दना मादने झाले. स्वामींचं मर्दना मालिश आणि मादने म्हणजे स्नान झालं. पूजावसरू झाला. पूजावसर स्वामींचं पूजन विधी भजन पूजन विधी संपन्न झालेला आहे. ताट केले म्हणजे भोजनासाठी ताट स्वामींचं वाढलं गेलेलं आहे. मग गोसाव्यांशी आरोगणा झाली. भोजन स्वामींचं झालं. गुळणा झाला. विडा ओळगविला. तांबूळ दिलं स्वामींना. मग शेजारी माच्यावरी सूपवती घातली. आणि मग तिथेच बाजूला एका पलंगावर स्वामींना सूपवती म्हणजे गादी, कापसाची गादी झोपण्यासाठी स्वामींना तिथे टाकलेली आहे. ते तर पहुड स्वीकारिला. स्वामींनी त्यावर पहुड स्वीकारिला. आणि मग तेने ठाकुरे आपली वडील राणी शृंगार करुनी पाठविली. त्यांनी आपल्या जी त्याची मोठी पत्नी आहे म्हणजे आधीची पत्नी आहे पहिली पत्नी तिला शृंगार करून म्हणजे तिचं चांगलं तिला नटून सजवून स्वामींच्या त्या कक्षामध्ये तिला पाठवलं. पुरुषांचे अमोघ विडय म्हणून श्रीचरण प्रक्षाळन केले. मग फोडे ओळगविल्या. विडिया करुनी दिधलिया. ती आली आतमध्ये. स्वामींचे श्रीचरण तिने प्रक्षाळन केले आणि सुपारीच्या फोडी ओळगवल्या त्यांनी स्वामींना. विडिया करून दिधल्या म्हणजे पानाचा विडा दिला. मग श्रीचरण सुरू लागली. असे नावेक सेवा केली. स्वामींची काही वेळ तिने सेवा केलेली आहे. आणि मग तिला म्हटले जी मग पुत्र होवाजी. आणि तिने स्वामींना विनंती केली की देवा मला पुत्र नाही तर मला पुत्र झाला पाहिजे. स्वामी म्हणतात एथ प्रवृत्ती नाही म्हणजे तुम्ही ज्या भावनेने इथे आलेले आहात ते कार्य करण्याची इथे प्रवृत्ती अजिबात नाही. तुम्हाला पुत्र होईल परंतु तुम्ही ज्या उद्दिष्टाने आले ते उद्दिष्ट करण्याची प्रवृत्ती आमची नाही. स्वामी म्हणतात बाई आता जा. आणि स्वामी म्हणतात तुम्ही जाऊ शकता आता. तैसेची ती या पाठवणी दिदली. स्वामींनी त्यांना जायला सांगितलं. ती बाहेर आली. मग अवघी व्यवस्था त्या पुढा सांगितली. तिने सर्व सांगितलं त्या ठाकुराच्या समोर. आणि मग तो मनातल्या मनात म्हणतो ये म्हातारी म्हणजे मोठी राणी जी आहे मोठी म्हणजे जी पत्नी जी आहे आधीची ती वयाने कदाचित जास्त आहे. आणि म्हणून स्वामींना न मनी तिची स्वामींनी मान्य केलं नाही. मग त्याने आपली धाकुटी राणी पाठवली म्हणजे वयाने कमी असलेली जी पत्नी आहे दुसरी पत्नी तिला पाठवलं. आणि ती सुद्धा आली. आणि गोसावी भीतरी येऊ नये तिची. आणि मग तिला स्वामींनी काय आतमध्ये सुद्धा येऊ दिलं नाही. तिचा एक पाव भीतरी एक पाय आतमध्ये उंबरठ्याच्या आणि एक पाव उंबऱ्या बाहेरी एक पाय उंबऱ्याच्या बाहेरच आहे. गोसावी तया बाहेरूनची पाठवणी दिली. स्वामींना बाहेरच त्यांना पाठवलं. आतमध्ये येऊ दिलं नाही. गोसावी म्हटले बाई जा येत काही करणे न लगे म्हणजे तुम्हाला कुठल्याही वेगळ्या पद्धतीने सेवा करायची काहीही गरज नाहीये. तुम्ही जाऊ शकता. मग ती अवघी व्यवस्था सांगितली. ती सुद्धा बाहेर आली आणि तिने पतीला त्या ठाकुराला सगळी प्रकार घडलेला सांगितला. मग आपण आला. मग तो ठाकूर जो आहे तो स्वतःच आलेला आहे. आणि स्वामींना दंडच घातले. श्रीचरणाला लागला. आणि मग तो स्वामींना विनंती करतो जी गोसावी कान स्वीकारतीची म्हणजे मी निपुत्रिक आहे मला पुत्र नाही. आणि आपण जर का मनावर घेतलात तर काय होईल मला पुत्र होईल.
म्हणून मी पाठविल्या, माझ्या दोन्ही पत्न्यांना तुमच्याकडे पाठवलं. गोसावी मुझ पुत्रदान द्यावे, जी मला पुत्रदान द्यावे आपण म्हणून स्वामींना त्यांनी प्रार्थना केली. स्वामी म्हणतात तुम्हासी पुत्र होईल हो. आणि स्वामी म्हणतात काही घाबरू नका, तुम्हाला पुत्र होईल. आणि तेनेची दिसे मासे म्हणजे त्याच महिन्यामध्ये वगैरे त्यांची जी पहिली पत्नी आहे त्या पत्नीला पुत्र झाला. गर्भसंभूती होतीये समय गोसावी बीजे केलं आणि त्यांना मग लगेचच ते पुत्रप्राप्ती त्यांना झालेलीच आहे. म्हणजे गरोदर राहिला, त्याच्यानंतर पुत्रप्राप्ती झालेली आहे. आणि स्वामी त्याच्याच आधी तिथून निघून सुद्धा गेलेले आहेत. अशा प्रकारे स्वामींनी त्या ठिकाणी त्यांची जी मनोकामना आहे ती पूर्ण केली. ते निपुत्रिक होते, त्यांना स्वामींनी पुत्र दिलेला आहे. हा जो पुत्र आहे हा कुठेतरी ग्रहणादानाचा पुत्र, एक घेऊनी एक देती ग्रहणादान. एक घेऊनी म्हणजे त्यांची आवडीपूर्वक त्यांची जी सेवा आहे, आता ती त्यांची जी सेवा असेल ती सगळी सहेतुक सेवा होती. आणि तू सहेतुक सेवेच्या बदल्यामध्ये स्वामींनी त्यांना काय केलेलं आहे, पुत्र दिलेलं. त्यांची जी इच्छा होती ती पूर्ण केलेली आहे. जसं कनाशीचा ब्राह्मण आहे, त्यांनी सुने हाती तक्र भात सगळं मागितलं, म्हणजे पुत्र मागितलं, सून मागितली, गुरढोरं मागितली आणि शेती पण मागितली आणि सुखी कुटुंब मागितलं. हे सगळं स्वामींनी त्यांना दिलेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडनं काहीतरी घेऊन, त्यांची जी कणव आहे, घेऊन म्हणजे काही पदार्थ वगैरे घेऊन असंच नव्हे, तर त्यांची जी कणव आहे त्यांनी अशी काही कणव जोडलेली आहे की जेणेकरून त्या कणवेनुरूप त्यांना ज्ञान देता येत नाही, मोक्ष देता येत नाही, त्यांना त्याबदली काहीतरी दृष्टपरच पदार्थ द्यावा लागतोय. अशा प्रकारची जी कणव आहे त्या कणवेच्या अनुरूप त्यांना पुत्रदान दिलेलं आहे. आणि स्वामी तिथून निघून गेलेले आहेत. पुढची लीळा आहे ते पूर्वार्ध 64 क्रमांकाची. रायरी पाणी पात्र वामन पेंदी मृत्य भार्या जीववने. रायरी म्हणजे राहेर, पाणी पात्र म्हणजे राहेरला स्वामी भिक्षा मागतात. आणि तिथे वामन पेंदी, वामन म्हणजे त्यांचं नाव आहे आणि पेंदी वामन पेदी, पेदी म्हणजे एक उद्गार म्हणजे आदरवाचक तो शब्द आहे. दादा, भाऊ, राव जसं काय म्हणतात ना, तर हे त्या पद्धतीने ते म्हटलेलं आहे वामन पेंदीला. म्हणजे हे कानडी भाषेमध्ये वगैरे पेदी वगैरे असं काही म्हणतात. तर त्या ठिकाणी तिथे काय केलेलं आहे की स्वामींनी त्यांची जी मृत भार्या आहे म्हणजे पत्नी आहे, जी मृत पावलेली आहे, त्या मृत पत्नीला स्वामींनी जिवंत केलेलं आहे. वेळेत बघूया. गोसावी रायरासी पाणी पात्रासी बीजे केले. आमचे स्वामी राहेरला असताना त्या गावामध्ये स्वामी भिक्षा मागतात आणि एक दिवशी स्वामी भिक्षेला गेलेले आहेत. गोसाव्यांशी तेथ अवस्थान झाले. राहेरला स्वामींना अवस्थान झालेलं आहे. गोसावी वामन पेदीची आवारासी पाणी पात्रासी बीजे करीती. वामन पेदीच्या घरी आमचे स्वामी भोजनासाठी भिक्षा घेण्यासाठी तिथे जात आहेत. वामन पेदी असा शब्द आलेला आहे आणि तळटीपेमध्ये म्हणजे दुसऱ्या पाठामध्ये वामन पेंदी असा शब्द आलेला आहे. आपण सगळेजण त्यांना वामन पेंदी असंच उच्चारण करत असतो, वामन पेदी कोणी म्हणत नाही. पण मुख्य लीळेमध्ये इथे जी लीळा चरित्रामध्ये घेतली त्याच्यात पेदी हा शब्द आलेला आहे आणि तुम्ही त्यांना पेंदी सुद्धा म्हणू शकतात किंवा पेंधी असं पण त्याच्यामध्ये आलेलं आहे. तर वामन पेंदीच्या आवारसी पाणी पात्रसी आमचे स्वामी गेलेत. ऐसा वामन पेंदीची अस्त्री सरली. आणि ती पत्नी जी आहे, वामन पेंदींची जी पत्नी आहे ती स्वामींना भिक्षा वगैरे रोजची वाढते आहे. परंतु आज काय झालेलं आहे की ती पत्नी जी आहे ती वामन पेंदींची ती अस्त्री सरली म्हणजे ती मृत पावली. समशाला नेता वामन पेंदी रडो लागला. आणि समशाला नेताना तो वामन पेंदी रडायला लागला. आहा आता काय करी. आता त्याचं रडणं जे आहे म्हणजे मुळात म्हणजे कोणाची पत्नी मरते किंवा कोणाचा पती मरतो त्यावेळी त्यांचं रडणं का असतं, कारण की त्यांच्या त्या कुटुंबातला एक घटक गेलेला असतो, एक व्यक्ती गेलेला असतो. करता सवरता पत्नी जरी गेली, ती कमवून जरी आणत नसेल परंतु पूर्ण कमवून आणलेल्या त्या पतीच्या कमवून आणलेल्या पैशावर ती पूर्ण घर पूर्ण चालवत असते, व्यवस्थितपणे घराचं नियोजन करत असते. म्हणजे पत्नी गेली तर पूर्ण घर रिकामं होऊन जातं. पती गेला तर कदाचित पत्नी काय करू शकते, अख्खं घर सांभाळू शकते, स्वतः ती कमवू शकते, मुलाबाळांना सांभाळू शकते. म्हणजे कधी कधी असं बाप मेला तरी चालतो पण पोरांची आई नाही मेली पाहिजे.
आई म्हणजे बाप मेला तर आई सगळं सांभाळू शकते, पण बाप जर का आई मेली तर बाप सगळं काही सांभाळू शकत नाही. असे तर कितीतरी उदाहरणं आहेत. तर या ठिकाणी आता ही पत्नी मेलेली आहे, म्हणजे यांच्या मुलाबाळांना कोण सांभाळणार, ह्याचं घर कोण सांभाळणार, वामन पेंडेचं. म्हणजे त्यांनी तो विषय घेऊन रडलं पाहिजे होतं की आता माझं घर कोण सांभाळणार, आता माझ्या मुलांना कोण सांभाळेल, मुलांना कोण खाऊ पिऊ घालेल. अशा प्रकारचं रडणं या वामन पेंडीने रडलं पाहिजे होतं. परंतु बघा, पत्नी मेलेली आहे, परंतु माझं घर कोण सांभाळेल, माझं पूर्ण कुटुंब कोण सांभाळेल, ह्याचं रडणं त्याला अजिबात नाहीये. हे रडगाणं त्याचं बिलकुल नाहीये, हे दुःख त्याला बिलकुल नाहीये. तो म्हणतो की आहा आता काही करी, आता कसं करायचं, आता गोसाव्यांशी पाणी पात्र कोण देईल. म्हणजे इतक्या दिवस माझी पत्नी जिवंत होती, ती रोज स्वामींना पाणी पात्र द्यायची, भिक्षा द्यायची. आमचे स्वामी रोज तिथे भिक्षेला जायचे आणि रोज ती स्वामींना पाणी पात्र द्यायची. एका मताने तिने 1 महिन्याचा तो व्रत घेतलेला की 1 महिना मी स्वामींना भिक्षा वगैरे वाढेल म्हणून. आणि मग आता स्वामींना पाणी पात्र कोण देईल म्हणून दुःख करी, आणि म्हणून तो दुःख करत होता. त्याला त्यांच्या मुलाचं वगैरे काहीच पडलेलं नाहीये. पुढे येतं की पसया पायलीची लेकुरवे तयाचे काही न वटे. म्हणजे छोटी छोटी मुलं होती त्याची, परंतु म्हणजे पसया म्हणजे पसा असो ना एक हाताचा, ते तेवढं माप. आणि पायलीची म्हणजे 7 किलो किंवा 5 किलोची पायली असते, म्हणजे छोटी छोटे, म्हणजे पसा सुद्धा छोटा आणि पायली सुद्धा छोटी समजा. तर म्हणजे छोटे मुलं आहेत, मोठे मुलं आहेत, म्हणजे हे सगळी त्याची जी मुलं आहेत त्या मुलांच्या बद्दल त्याला काहीच वाटत नाहीये. मुलं वयाने लहान आहेत, समजा मोठे मुलं मोठे आहेत, लहान मुलं लहान आहेत वयाने, त्यांचा सांभाळ कसा होईल, काय होईल, याच्याबद्दल त्याला बिलकुल दुःख नाही. तयाचे काही न वटे, म्हणजे त्याच्याबद्दल त्याला काहीच वाटत नाहीये. तो गोसाव्यांच्या पाणीपात्राशी चिरडे. तो स्वामींच्या पाणीपात्रा लागूनही त्याला दुःख झालं होतं की गोसावी आमचे स्वामी रोज माझ्याकडे येतात आणि रोज त्यांना भिक्षा वाढल्या जाते, आता त्यांना भिक्षा कोण वाढेल म्हणून तो दुःख करायला लागला. म्हणजे स्वतःच्या व्यवस्थेची त्याला काळजी नाहीये. परमेश्वराच्या व्यवस्थे संदर्भात परमेश्वराची आता अव्यवस्था होणार आहे, परमेश्वराला आता भिक्षा कोण वाढणार आमच्या स्वामींना, म्हणून त्याला दुःख होत आहे. बघा बरं, आपण कधीही परमेश्वराचं दुःख समजून घेतो का? अर्थात परमेश्वराला कधी दुःख नसतं बरं का, परंतु परमेश्वराची जी खंत आहे ती खंत कधीतरी समजून घेतो का आपण? आपण नेहमी मंदिरात येतो किंवा स्थानाकडे जातो तर आपलंच दुःख घेऊन जातो, नेहमी आपलंच दुःख, आपलंच रडगाणं गातो की माझं हे पत्नी चांगली नाही, मुलगा चांगला नाही, सून चांगली नाही, नोकरी नाही, हे सगळं आपलंच रडगाणं गात असतो. कधीतरी माझा नोकरी नाहीये, मला जर का नोकरी असती तर मी देवाची अशा प्रकारे सेवा केली असती, मला सून चांगली भेटली तर मी अशा प्रकारे सगळं म्हणजे संन्यास वगैरे घ्यायला, अनुसरण घ्यायला मी मोकळा होईल, किंवा मुलगा चांगला निघाला तर मग त्यामुळे मला संन्यास अनुसरण घ्यायला सोपं जाईल, म्हणजे देवाकडे मला जाता येईल, देवाची जी खंत आहे, खंती आहे ती मला निरसता येईल. हे परमेश्वराच्या बद्दल आपण कधी विचार करत नाही. आपण परमेश्वराकडे जाऊन सुद्धा आपलाच विचार करत असतो, आपल्याबद्दलच विचार करत असतो. परंतु हा वामन पेंडी ह्याची पत्नी सरली, कुटुंब वाऱ्यावर एक प्रकारे आलेला आहे, मुलाबाळांना कोण सांभाळणार आहे, अशा प्रकारचं कुठलंच दुःख त्याला नाही आहे. त्याला दुःख एवढंच आहे की स्वामींची आता अव्यवस्था होणार आहे, स्वामींना व्यवस्थित भोजन वगैरे आता कोण वाढेल. माझी पत्नी होती चांगलं जेवण बनवायची, वाढायची, स्वामींना द्यायची, आता कोण बनवेल, कोण वाढेल, स्वामी भिक्षेला आता येणं बंद होईल आपल्याकडे, एवढी मोठी सेवा रोज माझ्याकडनं व्हायची आता ती होणार नाही, असं म्हणून त्याला ते दुःख व्हायला लागलं. आणि स्त्री मसनासी आणली आणि त्याच्या पत्नीला स्मशानात आणलेलं आहे. सरणावरी घालू आदरिली, आणि सरणावर आता तिला ठेवणार. गोसाव्यांशी पिंपळातळी आसन असे, आणि तिथेच जवळच एका पिंपळाच्या झाडाखाली आमच्या स्वामींना आसन होतं. गोसाव्या ते देखिले, त्याने स्वामींना तिथे पाहिलं, स्वामी आसनावर विराजित आहेत. मग गोसाव्यांपाशी आला, दंडवत घातले, श्रीचरणा लागला. स्वामींजवळ तो आला, दंडवत घातले, श्रीचरणा लागला. वामन पेंडी स्वामींना म्हणतात, जी आता काय, जी आता गोसाव्यांशी पाणी पात्र कोण सुईल. तो म्हणतो, देवा आता तुम्हाला भिक्षा कोण वाढेल बरं. गोसाव्यांशी कणवा उपन्नली,
आणि मग तो स्वामींकडे दुःख करायला लागला. आमच्या स्वामींना कणवा उत्पन्नली म्हणजे कण उत्पन्न झाली. स्वामींना काय झालेली, कीव उत्पन्न झालेली. आणि स्वामी त्यांना म्हणतात की आता गोसावी असणे पाणी पात्र कोंडळी सर्वज्ञ म्हणितले तरी तुमची ब्राह्मणी जीवऊ. तुमच्या ब्राह्मणीला जिवंत करायचं का? तो म्हणतो हो काजी गोसावी तेथ बीजे केले श्रीचरणीचा अंगुठा लाविला. बाई उठाना. स्वामींना म्हटलं श्रीचरणीचा अंगुठा त्यांना स्वामींनी लावलेला आहे. आणि स्वामी म्हणतात बाई उठाना. दुसऱ्या पाठानुसार स्वामी तिथे त्यांना म्हणतात चाला. स्वामी तिथे जातात त्या प्रेताजवळ. उकड आसन झाले, 2 पायावर स्वामी तिच्या जवळ बसलेले आहेत. श्री करे माथ्या पासोनी पायवरी स्पर्शिले. स्वामींनी श्री करे, श्री कराने स्वामींनी काय केलेलं आहे, स्पर्श केलेला आहे. म्हणजे श्री त्याच्या डोक्यापासून तर माथ्यापासून पायवरी स्वामींनी तिला स्पर्श केला. मग तयाचा हातू श्रीकरे धरिला. स्वामींनी आपल्या श्रीकराने तिचा हात धरला. हनवटी ऐसी धरली आणि तिच्या हनवटीला धरलं. मग स्वामी तिला म्हणतात बाई उठाना. त्या प्रेताला स्वामी म्हणतात बाई उठा. तुम्हासी येथ एक पाणी पात्र देणे असे एक भिक्षा तुमची बाकी आहे. म्हणजे जे एका मताने म्हणतात की तिने 1 महिन्याची भिक्षा वाढण्याचा संकल्प केलेला होता, तर तिने 29 दिवस भिक्षा वाढली असेल आणि 1 दिवस बाकी असेल, तर स्वामी म्हणतात एक भिक्षा, एक पाणी पात्र, एक भिक्षा देणं तुमचं बाकी आहे. येतुकेनी ते खडपडवणी उठली. आणि एकदम खडबडून उठली. म्हणजे मेलेला माणूस उठतो तसे नाही उठली. तर ती कशी उठलेली आहे, एखादा माणूस झोपलेला आहे आणि त्याला आपण उठवतो की उठा उठा 5 वाजले आणि तो एकदम खडबडून उठतो, तशा प्रकारे ही अक्षरशः असं वाटत होतं की झोपलेली आहे. आणि झोपेतनं माणूस कसा उठतो तशा प्रकारे ती खडबडून उठली. आपल्या आवाराशी गेली आणि खडबडून उठली. आता मधला काही भाग आलेला नाहीये की उठल्यानंतर तिला असं वाटलं असेल की बाबा हे काय एक आहे की मला इथे स्मशानात आणलेलं आहे वगैरे. हा भाग काही इथे आलेला नाहीये, परंतु तो कल्पनेतला भाग आहे. काय झालं असेल काय नाही. इथे खडबडून उठली आणि ते पहिले घरी गेली ती. आणि मग भोजनाची सगळी तयारी केली. स्वामींच्या भिक्षेची तयारी केली. स्वामींना विनंती केली निजी गोसावी तेथ पाणी पात्रासी बीजे करावे. वामन पेंडे आले असतील स्वामींना विनंती करायला की भोजन तयार झालेलं आहे, आपण भिक्षेला चलावा आमच्या घरी, अशी विनंती केली. आमचे स्वामी त्यांच्या विनंतीचा स्वीकार करून त्यांच्या घरी गेले. ती पाणी पात्र घेऊन आली आणि ती भिक्षा वाढायला आलेली आहे. स्वामी म्हणतात बाई ते असे की म्हणजे तुम्ही भिक्षा वाढली तर आम्ही काय म्हटलेलं आहे तुम्हाला, एक भिक्षा तुमची बाकी आहे. तुम्ही एक भिक्षा जर का वाढली तर एका भिक्षेपुरतच आम्ही तुम्हाला उठवलेलं आहे. एक भिक्षा जर का तुम्ही वाढली की तुम्हाला परत ते असे की म्हणजे मृत्यू तुमची वाट बघतो आहे. एक भिक्षा वाढली की तुम्ही परत तुमचं मृत्यू होईल. आणि ती बिहाली आणि ती घाबरली. बिहाली म्हणजे भ्याली, घाबरली. मग वामन पेंडीच्या हाती दिधले आणि वामन पेंडीच्या हातामध्ये तिने भिक्षा वाढायला दिलेली आहे. तिने जर का स्वतः वाढली तर तिला लगेच मृत्यू येईल, म्हणून वामन पेंडीच्या हाताने तिने भिक्षा वाढायला दिलेली आहे. वामन पेंडींकडे ती भिक्षा दिलेली आहे वाढण्यासाठी. मग ती गोसाव्यांशी पाणी पात्र दिले. मग गोसावी गंगेशी बीजे केले. मग त्यानंतर किती दिवस स्वामींनी तिथे भिक्षा मागितली याचा काही उल्लेख आलेला नाहीये, परंतु मग स्वामींना त्यांनी ते भिक्षा दिलेली आहे. आणि मग तिथून मग गोसावी आमचे गंगेकडे भिक्षेसाठी भोजन करण्यासाठी गेलेले आहेत. आता मुळामध्ये या लीळेचा एक भाग जर का आपण बघितला, मी याचं माझ्या पद्धतीने थोडंसं चिंतन केलेलं आहे. आपल्याला या लीळेमध्ये वामन पेंडी आणि त्यांची मृत भार्या, या मृत भार्येला जीवविलेला आहे, मृत पत्नीला जिवंत केलेलं आहे. आपल्या सगळ्यांचा फोकस जो आहे त्यांच्या त्या मृत झालेल्या पत्नीला जिवंत केलं याच्यावरच आपला सगळा फोकस आहे. आपण सर्वजण याच व्यक्तीचं चिंतन करतो की ही बाई मृत पावली, मग स्वामी तिला जिवंत केलं. या सगळ्यामध्ये, या एकंदरीत सगळ्या लीळेमध्ये वामन पेंडी जे आहेत ते आपल्या दृष्टीतनं दुर्लक्षितच राहतात. आपण त्यांच्याकडे आपलं लक्षच जात नाही. मुळात म्हणजे या संपूर्ण लीळेमध्ये मी ज्यांच्याकडे प्रभावित झालो ते आहेत वामन पेंडी. त्यांची पत्नी आहे, तिला जिवंत केलं, या गोष्टीकडे मी प्रभावित नाहीये. मी प्रभावित आहे वामन पेंडींकडे. कारण की या संपूर्ण लीळेमध्ये स्वामींना जी काही भिक्षा वाढल्या जाते वगैरे
ह्यामध्ये सगळ्यात जास्त मनोधर्म जो आहे, स्वामींनी आमच्याकडे भिक्षेला यावं, स्वामींना यथोचित चांगली भिक्षा वाढल्या जावी, स्वामींची रोज आमच्याकडनं सेवा घडावी, अन्नदान घडावं, हा सर्वस्वी हेतू कुठेतरी वामन पेंडींचा आहे. वामन पेंडींची जी कणव आहे, वामन पेंडींचा तो अधिकार आहे, योग्यता आहे की त्यांच्याकडे साक्षात उभयदृश्य अवतार श्री चक्रधर स्वामींनी, उद्धरण व्यसनी अवतार यांनी स्वतः भिक्षेला यावं आणि यांनी त्या स्वामींना भिक्षा वाढावी, हा अधिकार, ही कणव या वामन पेंडींची आहे. हा जो भाव आहे की देवाने माझ्याकडे यावं, हा भाव त्यांचा आहे. आणि सर्वात जास्त आनंद देव स्वामी आमच्याकडे भिक्षेला येतात, याचा सर्वात जास्त आनंद वामन पेंडीलाच असणार आहे. कारण की पत्नी सरल्यानंतर सर्वात जास्त दुःख वामन पेंडींना झालेलं आहे आणि ते दुःख स्वामींसाठी झालेलं आहे. त्याला त्याच्या परिवाराचं काहीच पडलेलं नाहीये. त्यांना स्वामी आमच्याकडे येणारे स्वामी यांना आता भिक्षा कोण वाढेल, हा प्रश्न त्याच्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींच्या भिक्षेची अव्यवस्था होणार म्हणून जो दुःखी झालेला व्यक्ती म्हणजे वामन पेंडी आहे. त्यांना दुःख झालेलं आहे. परमेश्वराची काळजी म्हणजे सर्वस्वी कणव जी आहे, अधिकार जो आहे तो आम्हाला वामन पेंडींचा दिसतो. स्वामींना प्रार्थना विनंती सुद्धा त्यांनीच केली की देवा आता तुम्हाला भिक्षा कोण वाढेल. ही जी वामन पेंडींची जी खंत आहे, या खंतीला एक उपाय सांगणं, उपाय देणं म्हणजे त्याला त्यांच्या पत्नीला जिवंत करणं. हे का स्वामींनी जिवंत केलं? कारण की वामन पेंडींना जे दुःख होत आहे की स्वामींना भिक्षा कोण वाढेल, ही जी खंत आहे, या खंतीचा नाश केला पाहिजे. ही जी त्यांची खंत आहे ही कुठेतरी मिटवून टाकली पाहिजे आणि त्यांच्या पत्नीला जिवंत करून स्वामींना भिक्षा वाढण्याचा जो विधी आहे तो सलगपणे चालत राहावा, जेणेकरून वामन पेंडींना आनंद होणार आहे. आणि म्हणून वामन पेंडींच्या विनंतीवरून त्यांच्या पत्नीला जिवंत केलेलं आहे. त्यांच्या पत्नीचा कुठलाही महत्वाचा जो भाग आहे आपल्याला दिसत नाही. वामन पेंडींचे महत्वाचे मुद्दे, त्यांचे योगदान आपल्याला इथे दिसतं. दुःख त्यांनाच झालं, विनंती त्यांनीच केली आणि त्यांच्याच विनंतीला स्वामींनी मान दिला. आणि लीळेचा शेवट पण बघा कसा आहे की स्वामी जेव्हा त्यांच्या पत्नीला म्हणतात की तुम्ही एक भिक्षा वाढली तर तुमचा मृत्यू होईल, असं स्वामींनी त्यांना सांगितलेलं आहे. आता यावर आमचे निळभट्ट भांडारेकर मला आठवतात आणि एका ठिकाणी एका टोकाला ही बाई आठवते, मृत वामन पेंडींची भार्या म्हणजे पत्नी, ही एका टोकाला आठवते आणि दुसऱ्या टोकाला मला निळभट्ट भांडारेकर आठवतात. निळभट्ट भांडारेकरांना स्वामी म्हणतात की बाबा काळवंजना करता का, तुमचं जे आयुष्य तुम्ही वाढवून घेता का? ते म्हणतात जी जी नाही. अशी श्रीमूर्ती अवलोकन करत करत मला मृत्यू परत येईल का कधी असा, म्हणजे मृत्यू समयी स्वामींची श्रीमूर्ती, स्वामीचं श्रीमुख समोर असेल का? स्वामी म्हणतात ते काही सांगता येत नाही. मग ते म्हणतात मग जे व्हायचं ते आताच होऊ द्या. स्वामींचे श्रीमुख अवलोकन करत करत माझं आयुष्य इथे समर्पित झालं पाहिजे, आपल्या मांडीवर माझा जीव ठेवला पाहिजे, देह ठेवला पाहिजे, इतकी महत्वाकांक्षा घेऊन ते निळभट्ट भांडारेकरांनी आपलं देह समर्पित केलेला आहे. म्हणजे स्वामी समोर आहेत ना, मग मृत्यू आताच झाला पाहिजे. नंतर मग मृत्यू होईल, देव समोर नसतील तरी, हृदयातही नसतील तरी, मुखातही नसतील, मग काय उपयोग आहे? आता हा योग जुळून आलेला आहे की देव समोर आहेत, श्रीमुख अवलोकन होत आहे, स्वामींची मांडी मिळालेली आहे, एवढं सगळं भेटलेलं आहे. आता जगायचं कशासाठी? मृत्यू असा असला पाहिजे. अशा प्रकारे मृत्यू झाला म्हणजे हा लाखात एक मृत्यू आहे. असा मृत्यू क्वचितच कोणाच जरी होतो आणि पूर्ण लीळा चरित्रामध्ये एकमेव असा देव आज्ञा आहे निळभट्ट भांडारेकरांची. स्वामींना बघत बघत आपलं देह गेलं पाहिजे. किती संकल्पना छान आहे, ती घटना छान आहे, ती वास्तविकता छान आहे आणि तो मृत्यूही सुद्धा किती छान आहे. मृत्यू सुद्धा सुंदर असू शकतो हे लीळा चरित्रामध्ये निळभट्ट भांडारेकरांच्या देहावसानाच्या लीळेमध्ये आम्हाला कळतं. या ठिकाणी या मृत वामन पेंडींच्या पत्नीला सुद्धा ही संधी आलेली आहे की देवाला भिक्षा वाढली की लगेच मृत्यू येणार आहे. मग तिने म्हटलं, देवाने म्हटलं की बघा मृत्यू होईल बरं का. तिने काय म्हटलं पाहिजे होतं की देवा आपल्याला दर्शन झालं आपलं आणि आपल्याला एक भिक्षा वाढते मी. आता भिक्षा वाढता वाढता जर का मृत्यू आला आणि मृत्यू समयी तुम्ही समोर असाल, तुमचं दर्शन शेवटचं दर्शन तुमचंच असेल,
तर मला काहीच हरकत नाही, मृत्यू आला तर येऊ द्या, असं तिने म्हटलं पाहिजे होतं. परंतु तिच्याकडे ते ज्ञान नव्हतं, तिच्याकडे ती योग्यता, अधिकार, कणव नव्हता, तिचा तो योग नव्हता. म्हणून ती घाबरली, ती मागे हटली. परमेश्वर समोर आहेत आणि त्यांच्या समोर आपल्याला मृत्यू आला तर किती चांगली गोष्ट आहे. देवासाठी जर का मृत्यू होत असेल तर किती चांगली गोष्ट आहे. देवासाठी म्हणजे कसा, देवाला भिक्षा वाढली की मृत्यू येणार आहे. निमित्त जर का ते असेल तर खूप चांगली गोष्ट आहे ना. इतर कुठल्या तरी निमित्ताने मृत्यू होणारच आहे, पेक्षा या निमित्ताने जर का मृत्यू झाला तर खूपच छान होईल, परमेश्वर सांभाळून घेतील. परंतु तिच्याकडचं जे अज्ञान आहे, त्या अज्ञानाने तिला ते काही करू दिलं नाही आणि ती मागे हटली. आणि वामन पेंडींकडे ती भिक्षा, जे काही पदार्थ आणले भिक्षेत वाढण्यासाठी, ते वामन पेंडींच्या हाती तिने सोपवले. आणि मग वामन पेंडींनी स्वामींना भिक्षा मागितली. किती दिवस वाढली भिक्षा वगैरे याचा काही उल्लेख नाही. खाली तळटीपेमध्ये येतं, तेही म्हटले जी जी गोसावी ते तर कैसे नेओ, दिस एकू, दिस किती ते सांगितले नाही. एक दिवसच स्वामींनी भिक्षा घेतली की किती दिवस भिक्षा घेतली याचा काही संदर्भ त्या ठिकाणी आलेला नाहीये. परंतु वामन पेंडींचं दुःख, वामन पेंडींची विनंती आणि वामन पेंडींची तळमळ स्वामींसाठी होती, पूर्ण स्वामींसाठी. आमच्या बाईसा होत्या, बाईसांना सर्व तळमळ स्वामींच्या बाबतीत होती, स्वतःच्या बाबतीत काहीच नाही. त्यांना जेवायला मिळेल की नाही मिळेल, त्यांना बसायला व्यवस्थित जागा मिळेल की नाही मिळेल, अन्न चांगलं मिळेल की नाही याच्याशी काही काळजी नव्हती स्वतःबद्दल. परंतु स्वामींना चांगलंच अन्न गेलं पाहिजे, दिलं गेलं पाहिजे, वाढल्या गेलं, वाढण्याची पद्धतही चांगली असली पाहिजे, चांगल्या प्रकारे वाढल्या गेलं पाहिजे. स्वामींच्या आसनाची जागा सुद्धा चांगली स्वच्छ असली पाहिजे. स्वामींना जे आसन टाकतो ते स्वच्छ असलं पाहिजे, वाहना उपाहनं चांगले असल्या पाहिजेत. ही सगळी काळजी देवाची. भक्ताचं लक्षण कसं आहे की परमेश्वराची काळजी करतो. भक्त परमेश्वराला कधीच म्हणत नाही की माझी काळजी करा. आपण सतत देवाला म्हणत असतो माझी काळजी करा, माझी काळजी करा. आपण देवाच्या मागे हात धुवून लागलेलो आहोत की देवा माझी काळजी करा. पण देवानी आपली काळजी करावी अशा प्रकारचं वर्तन आपलं पण असलं पाहिजे. देवाला तुम्हाला सांगावं लागणार नाही, आपोआप देव तुमची काळजी करणार. या ठिकाणी देवाने आपली काळजी करावी या उद्दिष्टाने या पंथात राहूच नका तुम्ही. आपणच देवाची काळजी घेतली पाहिजे. देव कुठेही दुखावल्या गेले नाही पाहिजेत आपल्या अविधी आचरणामुळे. कुणालाही वाईट साईड बोलून देवाला खंती आपल्यामुळे आली नाही पाहिजे. आपल्या अनाचाराने परमेश्वर कुठेही उदास झाले नाही पाहिजेत. आपल्याला कुठेही प्रकारे अयोग्यता, अनधिकार आणि खंती परमेश्वराची आपण जोडता कामा नये. परमेश्वराला कुठल्याच अर्थाने आपण उदास करू नये. अशा प्रकारची काळजी आपणच देवाची घेतली पाहिजे. तेव्हा जाऊन कुठेतरी परमेश्वर आपली काळजी करणार. आणि या ठिकाणी स्वामींच्या कडून इथे स्वामींनी त्यांच्याकडनं भिक्षा घेतलेली आहे आणि त्यांच्या हातून भिक्षा घेतलेली आहे. वामन पेंडींच्या नशिबामध्ये ते लिहिलेलं होतं की स्वामींना त्यांनी भिक्षा वाढावी. सगळी विनंती त्यांची आहे, कणव त्यांची आहे, तळमळ त्यांची आहे, दुःख त्यांना आहे. म्हणून या ठिकाणी आपण बघितलं तर तिच्या हातून स्वामींनी भिक्षा सुद्धा घेतली नाहीये, वामन पेंडींकडनंच भिक्षा घेतली. कारण की जे काही घरात कमवून आणत असतील ते वामन पेंडीच. स्वामींना भिक्षा वाढल्या जावी आणि चांगल्या प्रकारे वाढल्या जावी ही तळमळ सुद्धा वामन पेंडींचीच, विनंती सुद्धा वामन पेंडीची, दुःख वामन पेंडीचंच. म्हणून भिक्षा सुद्धा स्वामींनी वामन पेंडींच्याच हातांना घेतलेली आहे. म्हणून ह्या पूर्ण वेळेमध्ये आपण आतापर्यंत आपला फोकस त्यांच्या मृत झालेली पत्नी, जी जिवंत झालेली पत्नी आहे त्यांच्यावर होता. परंतु एक वेगळ्या दृष्टीने चिंतन केल्यानंतर म्हणजे वामन पेंडी आहेत हे या लीळेतला मुख्य भाग आहेत. आणि त्यांच्यासाठी स्वामींनी काय केलेलं आहे, त्या पत्नीला सुद्धा जिवंत केलं आणि त्यांच्याच वामन पेंडींच्याच हाताने स्वामींनी या ठिकाणी भिक्षा घेतलेली आहे. म्हणजे वामन पेंडी जे आहेत तेच कणवेचे जीव आहेत आणि त्यांच्या या तळमळीचं रूप असं झालं की त्यांच्या पत्नीने भिक्षा मागितली, भिक्षा वाढली तर ती मरणार. म्हणून रोज आता स्वामी वामन पेंडींकडनंच भिक्षा घेत असतील. म्हणजे तो जो ज्यांची तळमळ आहे त्यांच्याच हाताने परमेश्वर काय करतात, भिक्षा स्वीकारतात. आणि या ठिकाणी वामन पेंडींचीच या ठिकाणी तळमळ होती, वामन पेंडींचीच विनंती या ठिकाणी होती. म्हणून वामन पेंडींच्याच हाताने भिक्षा घेणं हे म्हणजे योग्य होतं. आणि त्याच्यामुळे अधिकाधिक जी कणव आहे ती वाढणार आहे ती वामन पेंडींचीच वाढणार आहे. तर आजच्या या
पूर्वार्ध लीळेंच्या 31व्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 2 लीळा घेतलेल्या आहेत. पूर्वार्ध 63 क्रमांकाची ठाकूर भारिये पुत्रदान आणि पूर्वार्ध 64 क्रमांकाची रायरी पाणीपात्र वामन पेंदी वृत्त भारिया जीवविनय. दंडवत हो.